श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय असणार आहे की आषाढी अमावस्येला म्हणजे दर्श अमावस्येला आपल्याला पितरांच्या काही सेवा करायच्या आहेत आणि त्यासोबत आईने मुलांना ओवाळायचं आहे. त्यावेळेस कोणतं स्तोत्र म्हणावं त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की आषाढी अमावस्येला आपल्याला दीपपूजन करायचं आहे. ते कसं करावं त्याबद्दल मी व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आषाढी अमावस्येला, कारण अमावस्येचा दिवस हा पितरांची पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, त्यांच्यासाठी दान करण्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला आषाढी अमावस्येला पितरांसाठी काही सेवा करायच्या आहे. त्यासोबतच आपल्याला एक दिवा लावायचा आहे. आणि आईने मुलं, काही ठिकाणी अशी प्रथा आहे की कणकेचा दिवा वगैरे करून किंवा साध्या दिव्याने आई मुलांना ओवाळते. तर त्यावेळेस कोणतं स्तोत्र म्हणावं, कोणत्या स्तोत्राचे पठण करावे त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर तुम्हाला आषाढी अमावस्येला सकाळी लवकर उठून स्वच्छ वगैरे कपडे घालायचे आहे, घरात आवरायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. त्यावेळेस तुम्ही स्वस्तिक काढू शकता. दिसेले पण तुम्हाला करायचं आहे उंबरठ्याला. आणि त्यासोबतच देवघराची जेव्हा तुम्ही पूजा करता त्या आधी तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. आता ती पितराचं जे आसन असतं ते वेगळं असतं, देवाचं आसन आपलं वेगळं असतं, योग आसन हे वेगळे ठेवावेत. आणि त्या आसनाला पितरांसाठी जे आपण सेवा करतो त्यासाठी जे आपण आसन वापरतो तर त्याला कोणालाही हात लावू द्यायचा नाही. ते अशा ठिकाणी ठेवायचं की त्याला कोणी हात लावू नये किंवा त्याचा कोणाला हात लागणार नाही. तर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. तर पितृस्तुती स्तोत्रमचं तुमचं पठण झालं की त्याच्यानंतर तुम्हाला ते आसन व्यवस्थित ठेवायचं आहे. उठून हात पाय वगैरे धुवायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे देवाचं आसन आहे ते आसन घेऊन तुम्हाला देवासमोर बसून देवघर वगैरे स्वच्छ करायचं आहे. देवघरात दिवा वगैरे लावायचा आहे. तुमची जी सेवा आहे, नित्य सेवा रोजची, ती तुम्हाला करायची आहे. तर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे. त्यासोबत तुम्हाला जर पितरांसाठी तर्पण करता आलं, तर्पण दिली तर तो नक्की करा. कारण अमावस्येला या ज्या काही सेवा असतात यांच्यामुळे आपले पित्र जे आहेत त्यांचा आपल्यावर आशीर्वाद राहत असतो, आपला पितृदोष कमी होत असतो. म्हणून तुम्हाला तुमच्याकडून जर तर्पण विधी झाला तर तो नक्की करा. आणि नैवेद्य नैवेद्य जर तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्ही साधा दही भाताचा नैवेद्य सुद्धा तुम्ही पितरांना दाखवू शकता त्या दिवशी 12, 12:30 किंवा 1 वाजता. तर ही जी काही आहे ही एक सेवा तुम्हाला करायची आहे. त्यासोबत तुम्हाला एक चौमुखी दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, करायचा आहे. कणकेचा दिवा करायचा. कणकेचा दिवा जो आहे त्याला 4 बाजूने तोंड करायची आणि चौमुखी दिवा तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे. त्याला 4 वाटी असायला हव्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे काळे तीळ टाकायचे आहेत. आता तो कुठे लावायचा, तर तुम्ही जेव्हा घरातून बाहेर पडणार त्यावेळेस तुमची डावी बाजू आणि बाहेरून जेव्हा घरात येणार त्यावेळेस तुमची उजवी बाजू, अशा या साईडला तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. आणि तिथे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर प्रार्थना म्हणजे काय करायची की समजा तुमची जी पित्र आहेत तर ते नेहमी त्यांची जी आत्मा आहे ती नेहमी शांत राहो, तर त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहू, तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर असा एक दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे संध्याकाळी आषाढी अमावस्येला. आणि त्यासोबतच आषाढी अमावस्येला आता काही ठिकाणी प्रथा आहे की आई मुलांना ओवाळते. तर आईने मुलांना ओवाळताना रामरक्षा हे जे स्तोत्र आहे याचं तुम्हाला पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्र 9 ओवीपर्यंत तुम्हाला ओवाळताना पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सुद्धा बसायचं आहे. पाठ जे आहे ते खाली ठेवायचं नाही, ते पाटावर ठेवा एका. आणि मुलांना सुद्धा तुमच्या समोर बसवा आणि हात जोडून तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला रामरक्षा या स्तोत्राचे तुम्हाला पठण करायचं आहे. याने काय होईल की तुमच्या मुलांची रक्षा नेहमी जे राम भगवान आहेत ते करतील आणि तुमच्या मुलांची सगळ्याच बाबतीमध्ये प्रगती होईल. तर तुम्हाला अशा पद्धतीने आषाढी अमावस्येला पितरांची सेवा करायची आहे. एक चौमुखी उंबरठ्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे आणि रामरक्षा या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.